माझे आजी आजोबा खूप वर्षापूर्वी रत्नागिरीहून मुंबईला आले. मी माझं संपूर्ण आयुष्य या शहरातच घालवलं आहे, पण मी मूळचा रत्नागिरीचा आहे. मी स्वतःला कुठला मानतो असं जर मला विचारलं, हा प्रश्न जरा अवघडच आहे. तसा मी मुंबईचाच आणि रत्नागिरीचाही तितकाच. म्हणजे मी दोन्हीकडचा समान आहे, 50-50. माझं गाव आणि शहर यामधला प्रवास आहे ना, हा मला ना खूप आवडतो. म्हणजे वर्षात तर एकदा तरी मी गावी जातोच माझ्या, आणि कधी जमलं तर जास्त वेळ जातो. हल्ली मी ट्रेननीच प्रवास करतो. आता गाव देखील फारसे लांब वाटत नाही. आधी पण नाही वाटायचं म्हणा. तेव्हा तर बोटीनं किंवा बसनं एक संपूर्ण दिवस लागायचा आम्हाला पोचायला, आणि आज तर ट्रेननं काय 6 ते 8 तासच लागतात. आंब्याची ती चव, तो मातीचा सुगंध, आपल्या भावंडांना भेटण्याचा आनंद. माझ्या गावच्या ना अशा अनेक आठवणी आहेत. मला खूप आवडतं तिकडे. गावी नक्कीच एक घरपण आहे. परंतु मुंबईला परत येताना देखील असाच काही घरी आल्यासारखा अनुभव असतो. गावात काही वेळ घालवला की परत कधी एकदा काम सुरू करणार ना असं वाटत असतं मला. पण जेव्हा कष्टाने काम करून काही पैसे बचत होते, तेव्हा मला सर्वात जास्त काय करावंसे वाटते तर मला ना माझ्या गावी ना परत यावंसे वाटते. मला तिथे माझ्या स्वप्नातले घर बांधायचे. मोबाईल फोनमुळे सगळं खूप सोपं झालं आहे. म्हणजे दोन्ही पण ठिकाणी संपर्क करायला काहीच अडचण नाही. माझ्यासारख्यांसाठी जे दोन्ही जगांशी जोडलेले आहेत, आयुष्य खूप फारच सोपे झाले. आणि जेव्हा त्या काही गोष्टी काही इतक्या सोप्या नव्हत्या, तरी भावना काही वेगळ्या नव्हत्या ना. म्हणजे मी आणि माझं आयुष्य हे कायम विभागलेलंच होते, किंवा असंही म्हणता येईल की ते जोडलेले होते 50-50 दोन्हीकडे.